नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 27 फेब्रुवारीच्या भागामध्ये नंदिनी आता गणपती बाप्पाला नमस्कार करत असते आणि आमचा मेहंदीचा कार्यक्रम खूपच छान होऊ देत, आमची मेहंदी खूप छान रंगू देत असं म्हणत असते. इतक्यातच काव्या तिथं येते आणि नक्कीच रंगेल ताई असं तिला म्हणते. आणि ताई फक्त मेहंदीच नाही तर आपलं अख्खं आयुष्य प्रेमाच्या रंगाने आता रंगून जाईल असं बोलून तिला मिठी मारते. इतक्यातच समोरून रेखाताईं, चित्रा वगैरे सर्वजण येत असतात आणि या दोघींना समोर बघितल्यानंतर रेखाताई नंदिनी आणि काव्या अशी दोघींना हाक मारते आणि या दोघींच्याकडे बघते तर या दोघी सुद्धा छान अशा मेहंदी कलरच्या ड्रेसने सजलेल्या असतात आणि खूपच छान दिसतात असं त्या दोघी सुद्धा इशाऱ्याने त्या दोघींना सांगतात आणि समोर येऊन म्हणतात सुद्धा, अरे वा किती छान दिसताय तुम्ही. आणि रेखाताई म्हणते, बरं लवकर चला, मेहंदी काढायला उशीर व्हायला नको असं सांगून या सर्वजणी आता या दोघींना घेऊन जातात. आणि इतक्यातच आता इकडून पार्थ आणि जीवा सुद्धा हॉलमध्ये येतात आणि आल्या आल्या पार्थ तर काव्यालाच शोधू लागतो. तर तेव्हा मागे विक्रम असतो आणि त्याला डिवचतो. तर पार्थ हसू लागतो आणि आता रेखाताई पार्थचं सुद्धा स्वागत करते आणि जीवाचं सुद्धा स्वागत करते आणि या दोघांना नाम ओढून या दोघांना ओवाळू लागते. आणि त्यानंतर आता ओवाळून झाल्यानंतर पार्थ आणि जीवा पुढे येतात आणि धनंजयचा आणि शारदाचा आशीर्वाद घेतात. आणि तेव्हा पार्थ आणि जीवा बरोबर त्या बोर्ड समोर येतात जिथे लिहिलेलं असतं, प्रेमानंतरच्या लग्नात तुमचं स्वागत आहे. आणि तेव्हा हे दोघे सुद्धा अगदी नंदिनी आणि काव्यासारखं त्या बोर्डसमोर सेल्फी घेतात. आणि त्यानंतर आता आत आल्यानंतर सर्व मित्रमंडळी वगैरे यांचं दोघांचं स्वागत करत असतात. आणि तेव्हा पार्थ आणि जीवा तर वाकून वाकून नंदिनी आणि काव्याला शोधत असतात. आणि ज्यावेळेस आता हे सर्वजण त्यांच्या समोरून बाजूला होतात तर तेव्हा या दोघांना काव्या आणि नंदिनी दिसतात. आणि तेव्हा नंदिनी आणि काव्यासुद्धा त्यांनाच शोधत असतात आणि आता ते त्या दोघीसुद्धा यांच्याकडेच बघत असतात आणि बघून थोडंसं लाजू लागतात. काव्यासुद्धा पार्थला बघून लाजते आणि नंदिनीसुद्धा जीवाला बघून लाजते. तर आता काव्या पार्थला इशारा करून सांगत असते, तुम्ही आतमध्ये जावा. तर मित्रांनो, चक्क हे दोघेसुद्धा सगळ्यांच्या समोर खाली गुडघ्यावरती बसतात आणि ते बघितल्यानंतर या दोघींना सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि तिथूनच आता हे दोघेसुद्धा इशाऱ्याने हार्ट करतात आणि छान अशी स्माईल करत असतात. आणि ते बघितल्यानंतर या दोघी तर अजून जास्त लाजू लागतात. आणि तेव्हा पार्थ आता काव्याच्या दिशेने एक फ्लाइंग किस सोडतो आणि तेव्हा काव्या ते फ्लाइंग किस अडवते आणि परत आपल्या जवळ घेऊन आपल्या हार्टला लावते आणि खूप हसत असते. तर तेव्हा जीवासुद्धा इकडे नंदिनीला फ्लाइंग किस सोडतो आणि तेव्हा नंदिनी तर आपला गालच पुढं करते. तर आता पार्थ काव्याला बोटाने हार्ट करून दाखवतो आणि तेव्हा काव्या परत अजून छान लाजू लागते. तर इकडे जीवा तर नंदिनीला इशाऱ्याने तू खूप गोड दिसतेस, खूप छान दिसतेस असं दाखवतो. आणि तेव्हा आता नंदिनीसुद्धा छान लाजू लागते. आणि इतक्यातच आता मागून मानिनी येते आणि येऊन त्या दोघांचे कानच पकडते. आणि ते बघितल्यानंतर या दोघी तर जोरजोराने हसू लागतात. आणि तेव्हा युग तिथं येतो आणि या दोघांचे ड्रेसेस त्या दोघांना देतो आणि मानिनी अजून सुद्धा त्या दोघांचे कान पकडूनच असते. तर तेव्हा हे दोघं तिला मनवू लागतात आणि तिला तिथून जायला सांगतात आणि मानिनी तिथून जाते. तर तेव्हा युगसुद्धा तिथून चाललेला असतो तर जीवा त्याला आपल्या बाजूने खेचून घेतो आणि त्याच्या कानात काहीतरी सांगत असतो. तर तेव्हा इकडून आता काव्यासुद्धा पार्थला एक छान असं हार्टचं फ्लाइंग किस देते. आणि त्यानंतर आता हे दोघेसुद्धा आता तिथून निघून जातात मित्रांनो. आणि या दोघी तर खूप हसत असतात. इतक्यातच आता तिथे रम्या आणि वसू त्या हॉलमध्ये पोहोचतात आणि हॉलमध्ये पोहोचल्यानंतर रम्या वसूला स्माईल कर असं इशाऱ्याने सांगते. आणि त्यानंतर समोर त्या बोर्ड जवळ आल्यानंतर त्या बोर्डकडं थोडंसं बघते आणि वसूला सांगते, तू आतमध्ये जा. आणि वसू आतमध्ये निघून जाते. आणि मित्रांनो, रम्याने तर चक्क ते तिने जे स्वतः बनवलेलं असतं, म्हणजे तिची लग्नपत्रिका ती स्वतः घेऊन आलेली असते बरोबर, आणि त्या बोर्डवरती ती लग्नपत्रिका चिटकवते आणि त्याच्यासोबत ती सेल्फी घेते. आणि इकडं तर मित्रांनो आता यांची छान अशी मेहंदी वगैरे चालू असते आणि दुसऱ्या बाजूला उकळीत हळद कुटायचा कार्यक्रमसुद्धा चालू असतो. आणि तेव्हा आता रम्या आणि वसू तिथं पोहोचतात आणि तेव्हा रम्याने वसूला सांगितलेलं असतं की तिच्याजवळची हळद ती त्या उकळीत टाक म्हणून. आणि तेव्हा वसू अगदी घाबरत घाबरत ती हळद त्या उकळीमध्ये टाकते आणि त्यानंतर रम्या चक्क जाऊन या दोघींच्या शेजारी बसते. आणि वसू ते सर्व काही बघत असताना खूप घाबरत असते आणि रम्याची तर तिला आता अलीकडे भीतीच वाटत असते.
तर आता रम्या या दोघींच्या शेजारी येऊन बसल्यानंतर नंदिनीला ते थोडंसं वेगळं विचित्र वाटू लागतं आणि ती थोडीशी इकडे मानिनीकडे नजर टाकते. तर तेव्हा मानिनीसुद्धा तिच्याकडेच बघत असते आणि तिलासुद्धा ते वेगळंच वाटत असतं. आणि त्यानंतर रम्या आता फोनवरती बोलत तिथून उठून निघून जाते. आणि इतक्यातच मित्रांनो आता पार्थ आणि जीवासुद्धा इकडून छान असं ड्रेसअप करून येतात. म्हणजे त्यांनीसुद्धा मेहंदी कलरचाच कुर्ता वगैरे घातलेला असतो. अगोदर पार्थ बाहेर येतो आणि त्यानंतर जीवासुद्धा येतो. आणि बाहेर आल्या आल्या हे दोघेसुद्धा या दोघींच्याकडेच बघत असतात. आणि इतक्यातच तिथं युग येतो आणि युगच्या हातामध्ये रेड वेल्वेट पेस्ट्री आणि वडापाव असतो. आणि तो या दोघांना ते द्यायसाठी आलेला असतो. म्हणजे या दोघांनीच त्याला कानामध्ये मगाशी सांगितलेलं असतं की रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन ये आणि वडापाव घेऊन ये. तर तेव्हा युग तसं घेऊन येतो आणि चक्क हे दोघेसुद्धा त्याला पैसे देतात. आणि आता युग चिडतो आणि ते घेऊनच चाललेला असतो. तर तेव्हा जीवा त्याला थांबवतो आणि त्याच्याकडचा वडापाव आपल्या हातामध्ये घेतो आणि पार्थ रेड वेल्वेट पेस्ट्री उचलून घेतो. आणि आता हे दोघेसुद्धा त्याला परत ढकलून देतात. आणि त्यानंतर आता पार्थ आणि जीवा हे दोघेसुद्धा काव्या आणि नंदिनीकडे जाऊ लागतात. आणि तेव्हाच त्यांचा मेहंदीचा कार्यक्रमसुद्धा संपतो. म्हणजे या दोघींनासुद्धा मेहंदी लावून संपते आणि त्यांच्याजवळ असलेल्या सर्वजणी तिथून निघून जातात. आणि इकडे तर ही रम्या जी असते ती हळूहळू सगळ्यांची विचारपूस करत करत तिथेच बाजूला ठेवलेली हळद उचलते आणि जिथं हळद कुटत असतात तिथं परत ती येते आणि कुणाच्या न कळत ती हळद त्या उकळीमध्ये टाकते. आणि इतक्यातच मित्रांनो इकडे आता पार्थ येतो आणि काव्याच्या समोर ती रेड वेल्वेट पेस्ट्री धरतो आणि जीवा वडापाव जो असतो तो नंदिनीच्या समोर धरतो. आणि ते बघितल्यानंतर या दोघींना सुद्धा आश्चर्यच वाटतं. एकदम छान हसतात या दोघीसुद्धा आणि या दोघींना खूप आनंद झालेला असतो. तर आता या दोघींच्या हातावरती तर मेहंदी लागलेली असते. त्याच्यामुळे जीवा आता नंदिनीला वडापावचा एक घास भरवतो आणि पार्थ इकडे रेड वेल्वेट पेस्ट्रीचा घास काव्याला भरवतो. म्हणजे तो देत असताना दरवेळीप्रमाणेच करतो. देत असताना एकदमच हात आपला मागे घेतो आणि काव्या खायसाठी आपलं तोंड पुढं करत असते आणि पार्थ त्याच्याकडे बघून हसत असतो. आणि आता काव्या त्याच्यावरती थोडीशी रुसते. तर इकडे आता जीवा नंदिनीला एक घास दिल्यानंतर त्यातलाच एक स्वतःसुद्धा घास खातो आणि परत नंदिनीला सुद्धा देतो. आणि तेव्हाच आता इकडे मानिनी, विक्रम आणि युग येतात. तर मानिनी येऊन आता जीवाला चिडवू लागते आणि इकडे आता शारदा आणि धनंजय सुद्धा आलेले असतात आणि ते दोघे मिळून इकडे पार्थ आणि काव्याला चिडवत असतात. तर मानिनी जीवाला फटकेच मारत असते. आणि तेव्हा आता सगळी फॅमिली एकत्र आल्याला आशासुद्धा तिथे येते आणि या सगळ्यांना एकत्र छान असं बसायला सांगते आणि या सगळ्यांचा आता फॅमिली फोटो काढू लागते. आणि तेव्हा मागून इकडे हे विक्रम आणि धनंजय जे असतात या सगळ्यांना चिडवत असतात. आणि इकडे तर या रम्याचं काय वेगळंच चालू असतं. ती हळद वगैरे घेऊन त्या उकळीमध्ये कुटत उभारलेली असते आणि तेव्हा वसू तर तिच्याकडे बघून खूप घाबरत असते. आणि तेव्हा हळद वगैरे कुटून झाल्यानंतर रम्या आता त्या हळदीची तयारी वगैरे करत असते. तर तेव्हा युग तिथं येतो आणि रम्याला असं बघून त्याला आश्चर्यच वाटतं आणि तो म्हणतो, अरे क्या बात आहे रम्या, आज म्हणजे जय्यत तयारी सुरू आहे आणि खूप बदललीस ग तू, म्हणजे हळदीची तयारी करतेस तू, वा वा. तर रम्या म्हणते, अरे माणसं बदलतात युग, तू नाही का आधी नापास झालास मग आता पास झालास, बदल झाला की नाही तुझ्यात. असं ती टोमणा मारल्यानंतर आता युगला त्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटतं. तर रम्या म्हणते, अरे तू हर्ट झालास का, नाही सॉरी मी असंच गंमत म्हणून बोलले, बाकी काहीसुद्धा नाही. तर असं ती बोलत असताना आता युग तिथनं तिला टाळतो आणि म्हणतो, बाबांनी काम सांगितलंय मी आलोच, असं म्हणून तिथून तो निघून जातो. आणि वसू ती बाजूला उभा राहून ते सगळं काही ऐकत असते. आणि युग निघून गेल्यानंतर रम्याजवळ येते आणि तिला म्हणते, का असं बोललीस तू युगला, अगं तो इतकं चांगलं बोलत होता ना तुझ्याशी, मग आता त्याची लाज काढायची काय गरज होती रम्या. आणि जरासं समोर बघते आणि तिला विचारते, आणि हे काय झालं, तू हळद का मिक्स करतेस. आणि परत ती घाबरते आणि विचारते, अगं एक एक मिनिट, या हळदीमध्ये तू काही घातलं नाही आहेस ना रम्या. तर तेव्हा रम्या काही न बोलता तिच्याकडे बघून हसते आणि म्हणते, कळेल लवकरच कळेल तुला. आणि तेव्हा समोर बघते आणि वसूला म्हणते, थांबा आई आलेच, असं म्हणून ती आता तिथून निघून सुद्धा जाते. तर इकडे काव्याला तिचे केस त्रास देत असतात. तर तिला ते व्यवस्थित करायचं असतं आणि हाताला मेहंदी लागलेली असते त्यामुळे तिला करता येत नसतं. आणि रम्या आता तिच्याजवळ येते आणि तिला विचारते, तुला काही इरिटेट होते का. तर तेव्हा काव्या सांगते आणि त्यानंतर रम्या आता तिचे केस व्यवस्थित करते. तर काव्या तिला लगेचच थँक्यू असं म्हणते.
तर रम्या म्हणते, अगं थँक्यू काय, अगं आज स्पेशल दिवस आहे तुझा, तू फक्त एन्जॉय करायचंस आणि फक्त एवढीशीच मदत केली ना मी तुला, आणि तू एवढ्यासाठी काय थँक्यू म्हणतेस. आणि खरं सांगू का, मी तर तुला हेल्प करण्यासाठी ना पार्थलाच बोलवणार होते. म्हणजे कसं तुमचा अगदी छान असा रोमॅन्टिक मुमेंट झाला असता. तर काव्या म्हणते, पण तुला खरं सांगू का रम्या, पार्थ जर आत्ता माझ्यासमोर असते तर मला मदत हवी आहे ना हे त्यांना सांगायची गरजच पडली नसती. तर रम्यासुद्धा हसते आणि म्हणते, हो हो अगदी खरं आहे. आणि त्यानंतर तिची या हातावरची मेहंदी बघते आणि म्हणते, वाव वाव काय मस्त मेहंदी काढली आहेस, आणि काव्यार्थ पण किती छान लिहिलंय. आणि मी काय म्हणते, आपण त्याला असं साखर पाणी लावूयात का, म्हणजे मेहंदीला असं अजून छान डार्क रंग चढेल. तर काव्या थोडंसं थांबते आणि हसते आणि म्हणते, बरं ठीक आहे लावूयात ना. आणि तिला विचारते, रम्या तू किती मनापासून करतेस ग हे सगळं, आणि तुला खरंच सांगते मला ना ही बदललेली रम्याच बघायची होती. तर रम्या म्हणते, रिअली का, आणि म्हणजे चला माझ्यामध्ये झालेले बदल आवडतायत तर तुला. तर काव्य म्हणते, घ्या, अगं चांगले बदल कोणाला नाहीत आवडत, सगळ्यांना आवडतात. तर रम्या म्हणते, बरोबर ठीक आहे मी साखर पाणी घेऊन येते लावायला. असं म्हणून ती उठून तिथून निघून जाते आणि लगेचच साखर पाणी घेऊन येते आणि तिच्या हातावरती साखर पाणी लावत असते आणि मनातल्या मनात म्हणते, पुन्हा पुन्हा दडे घेऊन सुद्धा तू माझ्यावरती विश्वास ठेवायची चूक करतेस काव्या. आता जर तू चूक करतेसच तर तुला तुझ्या चुकीची जाणीव करून देणं हे तर माझं कामच आहे नाही का. आणि असंही मनातल्या मनात बोलत असे इतक्यातच आता चित्रा तिथं येते आणि काव्याला विचारते, काव्याताई नंदिनीताई कुठं आहे. तर तेव्हा काव्या सांगते, ती तर बाहेरच असेल. तर तेव्हा चित्रा म्हणते, बरं ठीक आहे मी बघते, असं म्हणून ती परत इथून निघून जाते. आणि इकडे सुद्धा आता नंदिनीला दोघीजण मिळून तिच्या हातावरती साखर पाणी लावतच असतात आणि एक जण नंदिनीला म्हणते, म्हणजे ती चिडवत असते, रंग एवढा छान खुललाय, प्रेमच केवढा आहे बघ. आणि इतक्यातच मित्रांनो जीवा मागून हळू हळू येत असतो आणि त्याच्या हातामध्ये काहीतरी असतं आणि तो मागून येतो आणि नंदिनीच्या डोळ्यावरती हातच धरतो. तर तेव्हा नंदिनी म्हणत असते, कोण आहे, काव्या. आणि तेव्हा जीवाला बघितल्यानंतर या सर्वजणी उठतात आणि हसत तिथून निघून जातात. आणि इकडं तर मित्रांनो आता मानिनी जी असते ती नंदिनीला शोधत असते आणि त्या मुलींना येऊन विचारते, अगं मुलीनो नंदिनीला कुठं बघितलं का. तर तेव्हा त्या सर्वजणी सांगतात, नाही एवढं तर कुठं नाही पाहिलं, आणि आम्ही बघून येऊ का, असं म्हणून त्या उठत असतात. तर मानिनी त्यांना म्हणते, नाही नाही तुम्ही बसा मी बघून येते, असं ती म्हणत असते. इतक्यात रम्यासुद्धा तिथं येते आणि काय झालं मामी असं तिला विचारत असते. तर तेव्हा मानिनी तिला विचारते, अगं नंदिनी कुठं आहे, तू बघितलंस का तिला. तर तेव्हा रम्या म्हणते, नंदिनी ही काय इथंच होती, असं म्हणून ती हात करून दाखवते. तर तिथं नंदिनी नसतेच आणि म्हणते, आत्ता इथंच होती, मी बघितली होती तिला, कुठे गेली. तर इतक्यातच आता शारदासुद्धा नंदिनीला शोधत तिथं येते आणि मानिनीला विचारत असते, मानिनी ताई तुम्ही नंदिनीला कुठं बघितलं का. तर तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते, हो मी सुद्धा तिलाच शोधतेय. तर शारदा सांगते, अहो सगुणाताई इथं चुडा भरायला आल्यात. मग मी म्हटलं काव्या तर गेली कुठं. तर मानिनी विचारते, म्हणजे तुम्ही काव्याला शोधताय, आणि म्हणते मी तर नंदिनीला शोधते. तर शारदा म्हणते, नंदिनी सुद्धा, आणि म्हणते अरे देवा आता ही कुठं गेली. तर मानिनी सुद्धा आता थोडीशी घाबरू लागते आणि म्हणते, अगं रम्या या दोघी सुद्धा कुठं गेल्या आहेत. तर तेव्हा रम्या म्हणते, मामी मावशी थांबा मी आत्ता जाते आणि दोघींना शोधून आणते कुठे गेल्यात त्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. खरं तर काव्यासुद्धा आता इथेच होती, मी बोलले तिच्याशी, मी बाकीच्या बायकांना बांगड्या भरण्यासाठी बोलवायला म्हणून गेले होते, तेवढ्यात ती कुठंतरी गेली, पण डोंट वरी मी आत्ता जाते आणि शोधून आणते, असं म्हणून तिथून ती निघून जाते. तर आता ह्या दोघीसुद्धा तिथून त्या दोघींना शोधायसाठी निघून जातात. आणि इकडे आता मित्रांनो काव्या चाललेली असते तेव्हा पार्थ येऊन मागून तिच्या डोळ्यावरती हात धरतो. तर काव्या घाबरते आणि अरे बापरे कोण आहे आणि काय चाललंय असं ती म्हणत असते. तर तेव्हा आता पार्थ तिला आपल्या दिशेने वळवतो. तर काव्या म्हणते, अहो पार्थ तुम्ही इथे काय करताय. तर पार्थ तिला शांत हळूहळू असं म्हणून सांगतो आणि काव्या थोडीशी शांत होते आता. तर इकडे जीवाने नंदिनीच्या डोळ्यावरती हात धरलेला असतो आणि तो एकदम तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो, काव्या नाही मी आहे. तर नंदिनी सुद्धा घाबरते आणि म्हणते, अहो जीवा तुम्ही इथे काय करताय. आणि तो आता नंदिनीला म्हणतो, गप गप बस, आणि तिच्या शेजारी तो बसतो आणि तिला सुद्धा बसायला सांगतो. तर इकडे पार्थ काव्याला म्हणत असतो, बाहेर ना सगळेच तुम्हाला शोधतायत, पण मला ना तुम्ही बाहेर गेलेलं नको आहे, इथेच थांबा माझ्याबरोबर. तर काव्या त्याला म्हणते, मी बाहेर जायचं नाही. अहो देशमुख पण मला बाहेर जायला लागेल, बाहेर सगुणा मावशी आल्यात, सगळ्यांच्या हातात चुडा भरणार आहेत त्या, मला पण जायला लागेल ना, मला पण चुडा भरायचा आहे देशमुख.
तर मित्रांनो इकडे जेव्हा नंदिनीसाठी हिरवा चुडा घेऊन आलेला असतो तर ते बघितल्यानंतर नंदिनी खुश होते आणि म्हणते, हिरवा चुडा? बरं झालं तुम्ही आणला ते. काय आहे ना, नवरी आहे मी आणि मी जर चुडा नाही भरला तर मग बायका विचारतील, पण तुम्ही तुम्ही कसं काय आणलात चुडा, असं ती विचारते. तर तेव्हा जिवा म्हणतो, कसा आणला त्याच्याशी तुला काय करायचं आहे? आता तू, मी आणि हा हिरवा चुडा. अजून काय हवंय तुला? तर इकडे पार्थसुद्धा काव्याला म्हणतो, हो मीच तुम्हाला चुडा भरणार आहे. हे बघा चुडा तुम्हाला भरायचा आहे, मग दुसऱ्या कोणाच्या हातात मी माझ्या बायकोचा हात कशासाठी देऊ? तुम्हाला माझ्या नावाचा चुडा भरायचा आहे ना, मग मलाच भरू द्या ना. असं त्यानं म्हटल्यानंतर काव्या तर छान हसत लाजू लागते आणि तेव्हा आता पार्थ काव्याला बसायला सांगतो. तर इकडे आता जीवा एक बांगडी आपल्या हातामध्ये घेतो आणि नंदिनीच्या हातामध्ये भरत तिला म्हणतो, दुखलं तर सांग हा. तर बांगडी भरत असताना नंदिनी मुद्दामूनच ओरडते. तर जीवा विचारतो, दुखलं का तुला? तर नंदिनी हसते आणि म्हणते, मजा केली तुमची. तर जीवा आता एक एक करून बांगडी तिच्या हातामध्ये भरत असतो आणि तिला म्हणतो, नंदिनी या दिवसासाठी मी कधीपासून तरसलेलो होतो. तू, मी आणि हा हिरवा चुडा. असं बोलत बोलत तो एक एक बांगडी नंदिनीच्या हातात घालत असतो आणि तेव्हा नंदिनीला सुद्धा ते खूप छान वाटत असतं आणि जीवा तिच्याकडे बघून हसत असतो आणि नंदिनी सुद्धा त्याच्याकडून छान स्माईल करत असते. तर इकडे आता पार्थ सुद्धा आपल्या खिशामधून हिरवा चुडा काढतो आणि काव्याला दाखवतो. तर तेव्हा काव्याला सुद्धा ते खूप छान वाटतं आणि त्यानंतर आता काव्या आपला हात पार्थच्या हातात देते आणि आता पार्थसुद्धा तिच्या हातामध्ये हळुवारपणे बांगड्या घालू लागतो आणि काव्या तर त्याच्याकडे एकसारखी बघून त्याच्यामध्ये हरवूनच गेलेली असते. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता पार्थ छान असं काव्याच्या हातामध्ये चुडा भरत असतो आणि काव्या तर त्याच्याकडे बघून हरवूनच गेलेली असते आणि इकडे सुद्धा जीवा आता नंदिनीच्या हातामध्ये छान असं चुडा भरत असतो आणि नंदिनी तर त्याच्याकडे बघून खूप हसत असते आणि जीवा आता तिला म्हणतो, जेव्हा तू ती विंटेज साडी नेसून आली होतीस ना, तेव्हा अगदी 60sच्या हिरोईनसारखी दिसत होतीस. मला तेव्हाच वाटलं की आपण फक्त याच जन्मात नाही तर त्या जन्मातही एकत्रच होतो. आणि इकडे पार्थ काव्याला म्हणतो, एरवी तुम्ही सुंदर दिसताच, पण प्री वेडिंग शूटला तुम्ही हॉट दिसत होतात. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर इकडे काव्या तर खूप लाजू लागते. तर मित्रांनो यांचा असा छान मस्तपैकी मेहंदीचा आणि चुडा भरायचा कार्यक्रम तर एकदम मस्त असा पार पडतो आणि आता उद्याच्या भागामध्ये त्यांनी हळदीचा कार्यक्रम सुद्धा दाखवलेला आहे. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.